वसई विरार वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे। विरार लोकलच्या वेळखाऊ प्रवासाला गर्दीला तुम्ही कंटाळले आहात का? तर तुमचा हा प्रवास आता अतिशय सुखकर होणार आहे। तुमचा त्रास आता संपणार आहे। लवकरच मेट्रोचा विस्तार आता वसई विरार पर्यंत होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आलेली आहे। हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरारला जोडणारा असणार आहे। हा प्रकल्प 5 वर्षांत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय। तर किशोरी पेडणेकर बोलतायत, आपण थेट जाऊयात। सभागृह नेता काय म्हणतात ते महापौरांना माहिती नाही, महापौर काय म्हणतात ते दोघांनाही माहिती नाही। आमच्या बरोबर तर संवादच नाही। पण नेमकं काय चाललंय काय? अरे ही महापालिका आहे, करदात्यांच्या पैशातून येणारा जो पैसा आहे तो सगळीकडे प्रत्येक ठिकाणी दिला जातो, परंतु महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ती प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांचा निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला। महापौरांना प्रसिद्धी दिली पाहिजे, पण त्याच्यासाठी असे वारेमाप खर्च असेल तर हे बरोबर नाही। महापौरांच्या कार्यालयाकडून जे स्पष्टीकरण आलं आहे त्यात ते म्हणतायत की हा महापौरांच्या प्रसिद्धीचा स्वतंत्र खर्च नाही, तर BMCच्या संपूर्ण सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी खर्च आहे। मात्र जे प्रस्ताव आहे त्यात केवळ महापौरांच्या कार्यालयाचा एवढाच उल्लेख आहे, त्यामुळे तफावत आहे, पूर्ण तफावत आहे। एकतर प्रशासन खोटं बोलत आहे आणि महापौर खरं बोलत आहेत, किंवा महापौर खोटं बोलत आहेत आणि प्रशासन खरं बोलत आहे। आता ते प्रशासनाने सांगावं, कारण काल असंच चाललेलं, हा खोटं बोलतोय तो तरी खरं आहे। मग आज तर अगदी ऐरणीवर आलेला प्रश्न आहे, कोण खरं बोलतं आहे आणि कोण खोटं बोलतं आहे आणि मुंबईकरांच्या पैशाची का लूट करताय? तुमच्या हातात जो प्रस्ताव आहे तो या संदर्भात त्यामध्ये नेमका काय उल्लेख आहे, तुमचा नेमका काय दावा आहे? तो महापौरांच्या प्रस्तावाची कॉपी तुमच्याकडे 1 ऑगस्ट 2024 हा जो प्रस्ताव आहे, या प्रस्तावामध्ये स्थायी समितीचा प्रस्ताव आहे आणि ह्याच्यामध्ये सरळ उघड लिहिलं आहे, महापौरांच्या कार्यालयाच्या समाज माध्यम हाताळणीकरता दिनांक 1 ऑगस्ट हे बघा, हा पेपर माझ्या घरचा नाही आहे, हा पेपर महानगरपालिकेच्या चाललेल्या कामकाजामधला एक पेपर आहे। आणि आत्ता जर अशा पद्धतीने जे नवीन एक पद्धत काढली आहे भाजपने, 5 लाखापासून 75 लाखापर्यंत कुठलंच टेंडर न काढता डायरेक्ट स्थायी समितीनं आणायचं आणि पास करायचं, हे 5.75 त्याला म्हटलं जातं। हे 5.75च बोगस आहे। आतापर्यंत 5 लाखापर्यंत होतं, त्याची वाढ 75 लाखापर्यंत केली, म्हणजे डायरेक्ट 1 कोटीला जायचं नाही। 5 कोटी तुम्हाला खर्च करायचे असतील तर 5.75चे असे 5-4 ठराव आणायचे असे आणि लोकांची लूट करायची। महापौरांची अशी कोणती प्रसिद्धी आहे की जी मुंबई महापालिकेचा जो जनसंपर्क विभाग आहे तो करू शकत नाही, त्याच्यासाठी वेगळी समाज माध्यमांची नियुक्ती केली जाते? तुम्ही देखील महापौर होतात, तुमच्या काळात सुद्धा याच कंत्राटदाराकडून समाज माध्यमांवरती पोस्ट केल्या जायच्या, तर तुमच्या पुरताच मर्यादित होता की संपूर्ण BMC करता? नाही, खरं म्हणजे महापौरांपुरतंच मर्यादित असं, आणि जे महापौरांच्या जे डिपार्टमेंट आहे प्रसिद्धीचं, खरं म्हणजे या सगळ्यांना वेगवेगळ्या कामात गुंतवून फक्त रीलच्या माध्यमातून महापौरांना प्रसिद्धी होऊ दे, तर ह्यांना कशाला ठेवायचे? मग ह्यांचे पगार द्या, रील जे कोण प्रसिद्धी माध्यम बनवणार आहेत त्यांना पैसे द्या, म्हणजे ज्या कामासाठी नेमलं आहे
ते जर डिपार्टमेंट कामच करत नसेल तर मग आपल्या माध्यमातून आयुक्तांना विनंती आहे, यांना काढून घ्या, ते डिपार्टमेंट रिकामी करा आणि तुमच्याकडे घ्या. कारण महापौरांच्या प्रसिद्धीला वेगळे पैसे, हे त्या डिपार्टमेंटची लोक आहेत, त्या डिपार्टमेंटचं ते काम नाही करणार. म्हणजे प्रसिद्धी म्हणजे काय? महापौर कुठे चालले आहेत, महापौर कुठेतरी बसले आहेत, महापौर कुठेतरी अशा बघतायत, ही म्हणजे प्रसिद्धी. महापौर गावाला गेलेत, ठीक आहे, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात आणि असल्या पाहिजे, परंतु हा आमचा PRO डिपार्टमेंट कसल्या प्रसिद्धी देत आहेत? त्या प्रसिद्धीचं तुम्हाला कळतंय का? एक मुंबईचा मानाचा पद आहे महापौर, त्या महापौर पदाची विटंबना चालली आहे असं म्हणायला हरकत नाही. ताई, आपण बघितलं तर त्याच्या आधी देखील 50,000चे त्यांना सेपरेट PA हवे होते. त्यावेळी देखील असाच प्रस्ताव समोर आला आणि तो प्रस्ताव देखील नंतर काही झालं नाही, कारण विरोधकांनी टीका केली. नेमकं हे सातत्याने सुरू आहे, त्यावर काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये PRO डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. आयुक्तांची काही माणसं मागून घेतली आहेत, कर्मचारी 11 कर्मचारी आहेत, 3 काय 4 सिक्युरिटी आहेत, 3 गाड्या आहेत. हा तामझाम असलाच पाहिजे. माझ्या वेळेला मी फॅमिली गाडी नाकारली होती, मला फॅमिली गाडी नव्हती, त्यामुळे माझ्या फॅमिली गाडीबरोबर जाणारा सिक्युरिटी, तो लागणारा ड्रायव्हर, 2 का 3 ड्रायव्हर लागतात, हे सगळं मी माफ केलं होतं. माझं मानधन हे सगळं मुंबईकरांना दिलं होतं. या सगळ्या गोष्टीला फाट मारून उलट दात्याची भूमिका असली पाहिजे महापौरांची, तर ही घेत्याची भूमिका आहे. द्या द्या. ताई, 2 महत्त्वाचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आणि ते मध्यरात्री मंजूर झाले. एक म्हणजे बेस्टच्या खाजगीकरणाचा PPP तत्वावरती विकासाचा प्रस्ताव आणि दुसरा म्हणजे फुटबॉल ग्राउंड, ज्या आदित्य ठाकरेंनी प्रचंड विरोध केलेला आहे आणि कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना याचा प्रस्ताव मंजूर. खरं म्हणजे फार चुकीचं घडलंय. कुठलंही प्रकरण जेव्हा न्याय प्रविष्ट राहतं तर त्या न्याय प्रविष्टाचा विषय रिफर बॅक करावा लागतो, करायचा असतो. परंतु ह्यांच्या धाडस एवढं वाढलं आहे की आम्ही काहीही केलं तरी आम्हाला वाचवणारे दिल्लीश्वर आहेत. या मोठ्या धाडसावर कुठलंही महापालिकेत धाडस होतं आहे. मुळात माझा पण प्रश्न आहे, मुख्यमंत्री, शिस्तबद्ध मुख्यमंत्री, त्यांना तरी हे आवडतं आहे का की त्यांचाही सपोर्ट आहे? मग आता फुटबॉल ग्राउंड बाबतीत नेमका तुम्ही काय भूमिका घेणार? आम्ही कोर्टाकडे न्याय मागितला आहे आणि कोर्ट या मुंबईत ओपन पेस अशा कोणाच्याही बंदिस्त करून कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही, ही आम्हाला कोर्टावरती खात्री आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करणार. बेस्टच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झाला आहे, त्याला पाठिंबा आहे, त्याच्या बाबतीत भूमिका काय? बेस्टच्या 22 डेपो 60 वर्षासाठी निव्वळ आणि निव्वळ मॉल बांधा, हे करा ते करा आणि पैसा जनरेट करा. तो जनरेट झालेला पैसा मग आम्ही तर आपण पाहतोय की महापौरांकडून खरं तर आपल्या पदाची विटंबना सुरू असल्याचं आता ते म्हणतायत. महापौर पदाची विटंबना सुरू आहे असं किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे आणि समन्वय कुणामध्येच नाही आहे. नगरसेवकांचं ऐकून घेतलं जात नाही, महापौर किंवा नेमकं BMC मध्ये काय चालू आहे हे देखील सांगितलं जात नाही, एकमेकांमध्ये सुसंवाद नाही, असे अनेक आरोप जे आहेत ते पेडणेकरांनी उपस्थित केले आहेत.